In our previous video, we have started new chapter that is useful and harmful microbes, and we have studied lactobacilli as well as rhizobium among the useful microbes. Today we are going to study about yeast. Yeast is a useful microbe or microorganism. This yeast can be observed under compound microscope. For that, we have to take lukewarm water. In that lukewarm water, we have to add 1 tablespoon of dry yeast, which we have purchased from the market. And in this lukewarm water, we are adding 1 dry tablespoon of yeast, and along with that, we are adding 2 or 3 spoons of sugar. As this yeast ferments the sugar present in this solution, the number of yeast cells goes on increasing continuously. या yeast cells काय करतात, तर या जे काही आपण पाणी हे या पाण्याचं जे काही सोल्युशन आपण पाहिलं, या सोल्युशन मध्ये जे काही शुगर प्रेझेंट आहे याला फर्मेंट करायला सुरुवात करतात, आणि हे फर्मेंट करताना ते स्वतः सुद्धा वाढतात, संख्येने वाढतात. ओके, जर या सोल्युशन मध्ये 1-2 थेंब आपण एका ग्लास स्लॅबवर घेतले आणि याला अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप जर आपण ऑब्झर्व केले, तर आपल्याला युनिसेल्युलर कलरलेस ओवल सेल्स दिसतात. युनिसेल्युलर ओवल कलरलेस सेल्स आपल्याला दिसतील. या कलरलेस सेल्स आहेत. कलरलेस सेल्स म्हणजे काय, थोडे ट्रान्सपरंट आहे. यांच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असते, न्यूक्लियस प्रेझेंट असते, आणि या सेलला कव्हर करणारी एक सेल वॉल प्रेझेंट असते. ही सेल वॉल या सेलला प्रोटेक्ट करत असते. ओके, सो these cells are unicellular and they are colorless oval cells. यांना जर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर आपल्याला कलरलेस ओवल सेल्स बघायला मिळतील. ओवल शेपच्या सेल्स असतात, ईस्टच्या सेल्स ओवल शेप असतात, आणि एका मदर सेल पासून या एका मदर सेलला बडिंग आलेली असते. बडिंग म्हणजे एका प्रकारचं एक्सटेन्शन किंवा त्याची वाढ झालेली असते, आणि या बड पासून अजून एक सेल तयार होते. याला आपण म्हणतो डॉटर सेल. पहिली सेल अशी होती आणि याचं एक्सटेन्शन झालं किंवा ही सेल एक्सटेंड झाली बडिंगच्या मदतीने किंवा बडिंग नावाच्या प्रोसेसमुळे ही सेल एक्सटेंड झाली, आणि याच्यापासून आपल्याला दुसरी अजून एक सेल मिळाली. या दुसऱ्या सेलमध्ये सुद्धा न्यूक्लियस आहे, या दुसऱ्या सेलला सुद्धा सेल वॉल आहे, या दुसऱ्या सेलमध्ये सुद्धा सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, सगळं आहे. सो विथ द हेल्प ऑफ बडिंग दिस ईस्ट सेल रिप्रोड्यूसेस देमसेल्फ. एका सेल पासून, एका मदर सेल पासून अजून एका सेलची निर्मिती झाली. ही झाली आपली मदर सेल, आणि या सेल पासून बडिंगमुळे अजून एक सेल तयार झाली. नवीन तयार झालेल्या सेलला आपण म्हणतो डॉटर सेल. ओके, स्मॉल राउंड बॉडीज अटॅच्ड टू दीज सेल्स आर द न्यू डॉटर सेल्स. आपण पाहिलं होतं मेन सेलला डॉटर सेल तयार झाली, आणि ही डॉटर सेल नंतर या मेन सेल पासून, फर्स्ट सेल पासून काय होते, डिटॅच होते, आणि 2 सेपरेट सेल्स आपल्याला बघायला मिळतात. मग ह्या 2 सेपरेट सेल अजून रिप्रोड्यूस करतात, याच्यापासून अजून एक, दुसऱ्यापासून अजून दुसरं, असं एकाचे 2, दोघाचे 4, 4चे 8, असं मल्टिप्लिकेशन करत जात त्यांची संख्या खूप जास्त वाढत जाते. ओके, these yeast cells undergo budding नावाची प्रोसेस ते परफॉर्म करतात, आणि त्याच्यानुसार ते स्वतःला रिप्रोड्यूस करत जातात, त्यांची संख्या वाढवत जातात. yeast cell is a heterotrophic microbe. yeast is a heterotrophic microbe. आपला जो काही yeast आहे, ज्याला की आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो, हा एक हेटरोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, तर त्याच्या सर्व्हायव्हलसाठी तो दुसऱ्यांवर डिपेंड असतो एनर्जीसाठी. ओके, सो इट इज अ हेटरोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझम and it grows on carbon compounds. Generally yeast is grown on carbon compounds. आपण पाहिलं होतं हे yeast, याला जर आपण एका शुगर सोल्युशन मध्ये टाकलं तर हे ईस्ट स्वतः सुद्धा वाढते आणि हळूहळू त्या शुगर सोल्युशनला सुद्धा परमनंट करते. ओके, आता याच ईस्टला जर आपण डो मध्ये टाकलं, पिठाच्या उंड्यामध्ये टाकलं, तर आपण ब्रेड सुद्धा बनवू शकतो. आपण पाहिलं ब्रेड, पाव, केक बनवताना आपण ईस्टचा वापर करतो. ओके, yeast converts carbohydrates into alcohol and CO2, and this process is called as fermentation. साखर कारखान्यांमध्ये एक प्रोसेस केली जाते फर्मेंटेशनची. त्या प्रोसेस मध्ये काय केले जाते,
मोलॅसिस म्हणजे साखरेचं प्रोडक्शन झाल्यानंतर जो काही बाय प्रोडक्ट वेस्ट प्रोडक्ट असतो त्याच्यामध्ये ईस्ट मिक्स केली जाते आणि नंतर हे ईस्ट या मोलॅसिसचं फर्मेंटेशन करतात. हे ईस्ट त्या मोलॅसिसमध्ये प्रेझेंट असलेल्या कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन अल्कोहोल आणि CO2 मध्ये करते. अल्कोहोल इथेनॉल मध्ये करते आणि CO2 गॅस रिलीज होतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि याच्यामधून आपल्याला अल्कोहोल ॲज अ प्रोडक्ट मिळतो. म्हणजे लक्षात घ्या की एका वेस्ट प्रोडक्टचं जर आपण फर्मेंटेशन केलं, मोलॅसिस सारख्या वेस्ट प्रोडक्टचं ईस्टच्या मदतीने जर आपण फर्मेंटेशन केलं तर आपल्याला काय मिळू शकते? अल्कोहोल मिळू शकते. आणि या सगळ्या प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणतो. फर्मेंटेशन म्हणजे एका प्रकारचं सडवणं ही प्रोसेस आहे. सडवण्याची प्रोसेस आहे, आर्टिफिशियली जी की करतो आपण आणि त्याच्यामधून आपल्याला अल्कोहोल मिळते. ओके, सो नियर अबाउट 1500 डिफरंट स्पीसीज ऑफ ईस्ट आर डिस्कवर्ड अँड दे प्रेझेंट अप टिल नाउ. 1500 वेगवेगळ्या ईस्टच्या स्पीसीज आतापर्यंत डिस्कवर केल्या गेलेल्या आहेत. ओके, आता या ईस्टच्या वेगवेगळ्या जे काही स्पीसीज आहेत ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल, if you want to make bread, cake, pap, yeah, in that case you have to use some special kind of yeast. And if you want to ferment the molasses, जर तुम्हाला साखर कारखान्यातल्या मोलॅसिसचं मळीचं त्याचं जर फर्मेंटेशन करत असेल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारची ईस्ट वापरावी लागते. जनरली सॅक्रोमायसिस नावाची एक ईस्ट आहे, त्या ईस्टला यूज करून साखर कारखान्यामध्ये मोलॅसिस किंवा मळीचं त्याचं फर्मेंटेशन केलं जाते आणि त्याच्यापासून अल्कोहोल मिळवले जाते. नीट लक्षात ठेवा, मोलॅसिस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट विच इज कॉल्ड ॲज सॅक्रोमायसिस. अशी ईस्ट जी की मोलॅसिसच्या फर्मेंटेशनसाठी वापरली जाते त्याला काय म्हणतात? सॅक्रोमायसिस. ओके, त्या ईस्टचं तो टाईप आहे किंवा त्याचं तर नाव आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला काय मिळते? इथेनॉल सुद्धा मिळते. ओके, इथेनॉल सुद्धा मिळते या सगळ्या प्रोसेसमधून. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की nowadays ethanol is used along with petrol and diesel as a fuel म्हणून यूज करतो इथेनॉल. 90% पेट्रोल आणि 10% इथेनॉल असं मिक्स करून सुद्धा आपण व्हेकल मध्ये वापरू शकतो. ओके, सो देअरफॉर दिस yeast is said to be a useful microorganism. त्यामुळे हा yeast एका प्रकारचा useful microorganism आहे. So this was all about useful microorganisms. In this section we have studied yeast, we have studied lactobacilli, we have studied rhizobium. Now we are going to study antibiotics. पुढे जाताना आता आपण स्टडी करणार आहोत अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स काय असतात ते नीट लक्षात घ्या. अँटीबायोटिक्स आर द कार्बन कंपाउंड्स which are obtained from bacteria and fungi. Antibiotics, they are carbon compounds which are obtained from bacteria and fungi. बॅक्टेरिया आणि फंगी पासून तयार केलेले कार्बन कंपाउंड्स ज्यांच्यामध्ये की काही मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात त्यांना आपण म्हणतो अँटीबायोटिक्स. आता हे अँटीबायोटिक्स आपण कुठे वापरतो? जनरली मेडिकल फील्डमध्ये अँटीबायोटिक्स यूज केले जातात वेगवेगळ्या डिसीजेसला क्युअर करण्यासाठी. वेगवेगळे डिसीजेस आहेत, इन्फेक्शन्स आहेत, त्यांना जर आपल्याला बरं करायचं असेल, स्टॉप करायचं असेल, पेशंटला रिलीफ द्यायचं असेल, त्यांना आपण डॉक्टर काय प्रिस्क्राईब करतात? अँटीबायोटिक्स. डॉक्टर औषधींमध्ये अँटीबायोटिक्स लिहून देतात आणि हे अँटीबायोटिक्स वेगवेगळ्या रोगांसोबत फाईट करण्यासाठी आपल्या शरीराला मदत करतात. दीज अँटीबायोटिक्स प्रिव्हेंट अँड डिस्ट्रॉय हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स. जनरली अँटीबायोटिक्स यांचा रोल काय असतो तर हे अँटीबायोटिक वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत फाईट करण्यासाठी आपल्या बॉडीला मदत करतात. फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस, टीबी एका बॅक्टेरियामुळे होतो आणि या बॅक्टेरियाला जर आपल्याला स्टॉप करायचं असेल, प्रिव्हेंट करायचं असेल किंवा त्याला आपल्याला किल करायचं असेल आपल्या बॉडीमध्ये तर आपल्याला एका वेगळ्या प्रकारची अँटीबायोटिक यूज करावं लागते. ट्युबरक्युलोसिस सारख्या बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजाराला बरं करण्यासाठी आपण काय यूज करतो? अँटीबायोटिक यूज करतो. त्याच्यासोबत मलेरिया सारखे डिसीजेस आहेत जे की प्रोटोझोआमुळे होतात. आपल्याला माहित आहे अॅनाफिलिस नावाची फिमेल मच्छर, अॅनाफिलिस मादी ज्याला आपण म्हणतो, ती जेव्हा आपल्याला चावते तेव्हा प्रोटोझोआ आपल्या बॉडीत एंटर करतात आणि हे प्रोटोझोआ नंतर ग्रो करतात आणि आपल्याला मलेरिया होतो. इन केस ऑफ मलेरिया, एखाद्या पेशंटला इन केस अ पर्सन इज डायग्नोस्ड विथ मलेरिया, ही इज ट्रीटेड विथ अँटीबायोटिक्स
ज्या पेशंटला मलेरिया होतो त्याला सुद्धा अँटीबायोटिक्स दिले जाते आणि या अँटीबायोटिक्समुळे मलेरिया बरा होतो. म्हणजेच तुमचा अँटीबायोटिक्स, तुमचे जे काही अँटीबायोटिक्स मेडिसिन्स आहेत दे ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. ट्युबरक्युलोसिसच्या केसमध्ये ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतात आणि मलेरियाच्या केसमध्ये ते कोणाच्या अगेन्स्ट काम करतात? प्रोटोझोआच्या अगेन्स्ट. ओके. डेंग्यू सारखा आजार सुद्धा एडिस नावाच्या एका फिमेल मच्छर चावल्यामुळे होतो. त्याला क्युअर करण्यासाठी, डेंग्यूला सुद्धा क्युअर करण्यासाठी, बरं करण्यासाठी आपण काय यूज करतो? अँटीबायोटिक्स यूज करतो. इन दिस वे अँटीबायोटिक्स ॲक्ट्स अगेन्स्ट बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ. ओके. आता या अँटीबायोटिकचे मुळात दोन प्रकार असतात. Antibiotics are broadly classified into two types. First one is a broad spectrum antibiotics. Second one is a narrow spectrum antibiotics. आता या अँटीबायोटिकचे दोन प्रकार, ब्रॉड स्पेक्ट्रम अँड नॅरो स्पेक्ट्रम. हे याचे दोन टाईप कशामध्ये पडले? त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये पडले. डॉक्टर लोक जेव्हा पेशंटला अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतात त्याच्यात दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्लास आहेत. एक आहे ब्रॉड स्पेक्ट्रम, दुसरा आहे नॅरो स्पेक्ट्रम. एक लार्ज ग्रुप ऑफ बॅक्टेरियाज अँड प्रोटोझोआज त्यांच्यासाठी आपण यूज करतो ब्रॉड स्पेक्ट्रम. म्हणजे एक लार्ज ग्रुप ऑफ बॅक्टेरियाज अँड प्रोटोझोआज एक्झिस्ट करतात नेचरमध्ये आणि यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळे डिसीजेस होतात. ट्युबरक्युलोसिस असू द्या, मलेरिया असू द्या, डेंग्यू असू द्या. या सगळ्यांसाठी एक ब्रॉडली एक अँटीबायोटिक्सचा ग्रुप आपण वापरतो किंवा एक अँटीबायोटिक्सची टाइप आपण वापरतो. त्यांना आपण म्हणतो ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. These broad spectrum antibiotics are useful against wide variety of bacteria and wide variety of diseases also. These broad spectrum antibiotics are useful against wide variety of bacteria. म्हणजे वाईड व्हरायटी बॅक्टेरियाच्या खूप मोठ्या एका फॅमिली सोबत जर आपल्याला फाईट करायची असेल, जर त्यांच्यामुळे आपल्याला काही डिसीज झाला असेल, त्यांच्यासोबत फाईट करताना आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स यूज करतो. आता या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये याची काही एक्झाम्पल आहे. एम्पिसिलिन आहे, एमॉक्सिलिन आहे आणि टेट्रासायक्लिन आहे. ओके. तुम्ही जेव्हा कधी एखादी अँटीबायोटिक डॉक्टर तुम्हाला देतात आणि तुम्ही ती विकत घेता, त्याच्या स्ट्रिपवर तुम्हाला जर एम्पिसिलिन, एमॉक्सिलिन आणि टेट्रासायक्लिन असं काही दिसलं तर समजून घ्या की तुम्हाला डॉक्टरनं काय दिलेलं आहे? तुम्हाला डॉक्टरनं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक प्रिस्क्राईब केलेलं आहे किंवा दिलेलं आहे. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल एम्पिसिलिन, एमॉक्सिलिन आणि टेट्रासायक्लिन. यांना ओळखायचं कसं? तर डॉक्टर लोक जे आपल्याला मेडिसिन देतात त्यांच्या कव्हरवर जर तुम्हाला एम्पिसिलिन, एमॉक्सिलिन आणि टेट्रासायक्लिन दिसलं तर ते हे तिन्ही काय आहे? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. ओके. There is one another type of antibiotics which is also called as narrow spectrum antibiotic. आता हे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय असतात? तर असे काही इन्फेक्शन किंवा असे काही डिसीजेस असतात ज्यांच्यासाठी काही ठराविक अँटीबायोटिक्सच आपण यूज करतो आणि जे की डिसीजेस आपल्याला नोन असतात. फॉर एक्झाम्पल एखादा स्पेसिफिक डिसीज आहे, एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे जो की आपल्याला माहीत आहे, तो माहीत असलेल्या डिसीजेसला क्युअर करण्यासाठी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स यूज केले जाते. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स दे आर युजफुल फॉर लिमिटेड और स्पेसिफिक रेंज ऑफ बॅक्टेरिया अँड हेन्स दे आर युजफुल इन सम फिक्स्ड डिसीजेस. दे आर युज्ड इन सम फिक्स्ड डिसीजेस. काही फिक्स्ड डिसीजेससाठी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आपण यूज करतो. या नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स मध्ये जे काही डिसीजेस आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स सुद्धा म्हणतो. अँड दे आर युज्ड फॉर लिमिटेड रेंज ऑफ बॅक्टेरिया. ओके. आता याचे एक्झाम्पल्स काय आहेत? नॅरो स्पेक्ट्रम बॅक्टेरियाचे एक्झाम्पल आहेत पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि एरिथ्रोमायसिन. जनरली आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो आपल्याला व्हायरल फीवर डॉक्टर म्हणतात, तुम्हाला व्हायरल फीवर आहे म्हणतात, तर अशा वेळेस एरिथ्रोमायसिन सारखे अँटीबायोटिक डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करतात किंवा सजेस्ट करतात. ओके. हे का सजेस्ट केले जाते? कारण हे काय नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत. त्यांना माहीत आहे की तुमचा प्रॉब्लेम हा लिमिटेड प्रॉब्लेम आहे, काही ठराविक प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमसाठी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जनरली प्रिफर केले जातात. डॉक्टर लोक आपल्याला काय देतात? नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आणि याचे एक्झाम्पल पेनिसिलिन, gentamicin and erythromycin. So this is all about antibiotics. In the next video we are going to see harmful microorganisms in detail. तुमच्या सिलेबस मध्ये पेनिसिलिन बद्दल अजून इन डिटेल माहिती दिलेली आहे. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ antibiotics which is obtained from fungus.
पेनिसिलिन हा असा अँटीबायोटिक्सचा टाईप आहे जो की एका फंगीपासून आपण ऑब्टेन करतो आणि या फंगीपासून पेनिसिलिन बनवले जाते. आता या पेनिसिलिनची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एक सायंटिस्ट होते प्रोफेसर अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यांना 1930च्या जवळपास ते जेव्हा त्यांच्या लॅबमध्ये रिसर्च करू लागले त्या पेनिसिलिनवर, त्यांना असं आढळलं की अंडर द मायक्रोस्कोप त्यांनी जेव्हा हे पेनिसिलिन काही बॅक्टेरियांवर त्यांनी अप्लाय केलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या पेनिसिलिननं त्या बॅक्टेरियाला टोटली किल केलेलं आहे आणि नुसतं फक्त पेनिसिलिन फंगी आणि या पेनिसिलिन फंगीच्या कॉलनीज त्या ग्लास स्लॅबवर त्यांना दिसल्या. यांच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की हे पेनिसिलिन एका प्रकारचा याच्या डिसीज क्युअर करण्याची क्षमता आहे, प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी या पेनिसिलिनचा शोध लावला 1930 मध्ये. ओके, दिस पेनिसिलिन इज मेड फ्रॉम फंगाई. तुमच्या फंगीपासून या पेनिसिलिनची निर्मिती झालेली आहे. पेनिसिलिन फंगल कॉलनीज असतात, या फंगल कॉलनीज पासून हे पेनिसिलिन आपण डिराईव्ह करतो आणि यांना आपण ॲज अ मेडिसिन म्हणून यूज करतो काही डिसीजेसमध्ये. ओके, आणि याचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. ते प्रोफेसर होते एका कॉलेजमध्ये, तेव्हा त्यांना या पेनिसिलिनचा शोध लागला. तुमच्या सिलेबसमध्ये काही पॉईंट एक्सक्लूड करण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना इथे या व्हिडिओमध्ये कव्हर अप करत नाही आहोत. तरी तुम्ही एकदा पेज नंबर 92 वर कॉशन अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट असे काही पॉईंट्स आहेत ते वाचून घ्या. दिस वॉज ऑल अबाउट yeast and antibiotics. In the next video we are going to study harmful microorganisms.